नमस्कार. क्षमा फूडी झोनमध्ये आपले स्वागत. उपवास म्हटला की प्रत्येकालाच काहीतरी वेगळं खावं आणि काहीतरी वेगळं करावं असं वाटतं. कारण नेहमीच तेच तेच खाऊन कंटाळा आलेला असतो. आणि यासाठीच आज आपण करणार आहोत उपवासाचा रबडी मालपुआ. ग्लुटेन फ्री आहे. उपवासालाच काय, पण एरवी देखील तुम्ही हा करून खाऊ शकतात. आणि यासाठी आपण घेतलं आहे 1 वाटी शिंगाडा पीठ, अर्धी वाटी मिल्क पावडर, पिस्ता बदाम भिजवून काप करून घेतले आहेत, 1 चमचा वेलची पावडर, 1 वाटी दूध, 1 वाटी साखर, 1 वाटी पाणी आणि थोडंसं केशर घेतलं आहे. चला तर मग आपण बघूयात उपवासाचा मालपुआ कसा करायचा ते. 2-3 चमचे दूध घालून आपण हे केशर बाजूला ठेवून देऊयात. पीठ तयार करण्यासाठी मी याप्रमाणे इथे एक काचेचं बाउल घेतलं आहे. आता या बाउलमध्ये आपण हे पीठ काढून घेऊयात. यामध्ये मिल्क पावडर सगळीच टाकून घ्यायची आहे. पावसामुळे मिल्क पावडरच्या गाठी होतात आणि म्हणून त्या गाठी आपण आता मोडून घेतल्या आहेत. आता यामध्ये दूध टाकूनच भिजवून घेणार आहोत. दुधाऐवजी तुम्ही पाण्यात देखील हे पीठ भिजवू शकता किंवा दूध निम्म आणि निम्म पाणी घेतलं तरी चालेल. याप्रमाणे हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण एक सिक्रेट घटक टाकणार आहोत. मालपुआ एकदम सॉफ्ट व्हावा यासाठी यामध्ये आपण टाकत आहोत अर्धा चमचा बेकिंग पावडर. 2 ते 3 मिनिटं याप्रमाणे चांगलं पीठ फेटून घेऊयात आणि 10 ते 15 मिनिटं हे पीठ आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे. आपण हे पीठ फेटून घेतलं आहे. आता हे आपण बाजूला ठेवून देऊयात. तर यामध्ये आपण 1 वाटी साखर घेत आहोत. आपल्याला 1 तारी पाक करून घ्यायचा आहे. मालपुआ पाक शोषून घेतो आणि त्यामुळे याचा पाक अजिबात घट्ट करायचा नाही. गुलाबजामच्या पाकासारखाच याचा देखील पाक करायचा असतो. 1 तारीपेक्षा कमी हा पाक करावा. आता आपण यामध्ये वेलची पावडर टाकून घेऊया. साधारण 1 तारीपेक्षा कमी हा पाक तयार झाला आहे. आता मी हा गॅसवरून काढून घेत आहे. 15 मिनिटांनंतर हे पीठ बघूया. हे चांगलं थोडंसं फुलून आलं आहे. हे पीठ आता यामध्ये आपण थोडीशी वेलची पूड टाकूयात. आणि थोडेसे ड्रायफ्रूट आपण त्यामध्ये घालूयात. बाकीचे आपण सजावटीसाठी ठेवूयात. थोडं मला घट्ट वाटतंय त्यामुळे मी यामध्ये थोडंसं दूध टाकून सैल करून घेत आहे. मालपुआचे पीठ साधारण सैलसरच असते. आपण या ठिकाणी तूप तापायला ठेवलं आहे. वा तेलात तळला तरी चालेल. तूप तापलं आहे आणि या पिठाची कन्सिस्टन्सी टाकता येईल याप्रमाणे पातळ केली होती. मालपुए दाखवल्याप्रमाणे चमच्याने ओतून घ्यावे. हे शॅलो फ्राय तसेच डीप फ्राय देखील केले तरी चालतात.
मालपुआ दोन्ही बाजूंनी नीट तळला गेला आहे का हे बघावे। हा आपल्याला डायरेक्ट पाकामध्ये टाकायचा आहे, मात्र पाकात टाकताना पाक गरम असावा। गरम पाकात टाकल्यावर अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये मुरतात। त्यानंतर ते सर्व करावेत। सर्व करण्यासाठी मी अर्धा लिटरची रबडी आधीच तयार करून ठेवली आहे। मालपुआ पाकामध्ये जर पूर्ण मुरला असेल आणि तो जर कातून सॉफ्ट झाला असेल तर हा सहजपणे तोडता येतो। मालपुए सॉफ्ट होण्यासाठी ते जास्त तळू नयेत, त्याचप्रमाणे त्याचं पीठ हे अतिशय घट्ट नसावे। तुम्हाला उपवासाच्या रबडी मालपुआची रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा। नवनवीन रेसिपीजसाठी चॅनेलला जर का सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सर्वात आधी रेसिपी तुमच्यापर्यंत पोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।